मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू झाल्यात। वर्षावर सीएम आणि डीसीएमच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। विखे पाटील, महाधिवक्ता न्यायमूर्ती शिंदे उपस्थित। जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक होतीये। जरांगेंना आज सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। जरांगे यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि या ठिकाणी आजचा आंदोलनाचा चौथा दिवस। सरकारच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। बैठकांचं सत्र, महाधिवक्ता न्यायमूर्ती शिंदे, विखे उपस्थित। या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनावर आता तोडगा काढण्यासाठी ही बैठक होत आहे। जरांगेंना आज सरकारकडून प्रस्ताव जाण्याची शक्यता आहे। सरकारकडून प्रस्ताव पाठवण्यात आल्यानंतर आता जरांगे यांची काय भूमिका असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले। चेतन, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय। बैठकांचं सत्र, या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक। विखे पाटील, महाधिवक्ता न्यायमूर्ती शिंदे उपस्थित। काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, कारण सर्वांगाने जर आपण पाहिलं असेल तर सरकार आता पूर्णपणे ऍक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुंबईमध्ये मराठी ज्या प्रकारे आक्रमक झालेले आहेत, लवकरात लवकर हे आंदोलन संपवायचं असेल तर त्यांच्या अधिकाधिक मागण्या पूर्ण करायला लागतील। आणि त्यासाठी जर आपण पाहिलं असेल जे दोन कोर्टाचे निकाल विशेषतः अडसर ठरत आहेत त्या संदर्भात ही खलबतं सुरू आहे। 2007 या दोन्ही वर्षातील जे निकाल आहेत त्याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय असेल आणि सर्वोच्च न्यायालय असेल, या दोन्ही निकालांचं आकलन केलं जाईल। आणि आकलन केल्यानंतर कशा प्रकारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करता येऊ शकतं का, किंवा याच्यामधून काही दुसरा पर्यायी मार्ग काढता येईल का, या संदर्भात कायदेशीर तरतुदी कशा प्रकारे असतील याचा एक संपूर्ण प्रस्ताव आहे तो तयार केला जाईल। आणि हा प्रस्ताव आहे तो जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला जाईल। आणि हा प्रस्ताव सादर केल्यानंतर एकंदरीतच ही एक लॉंग टर्म चालणारी प्रक्रिया असेल, त्यामुळे टाइम बाउंड प्रक्रिया काय होऊ शकते का त्या संदर्भातील खलबतं घेण्यासाठी आणि त्या संदर्भातील कायदेशीर सल्ला घेण्यासाठी महाधिवक्ता आणि दोन्ही मुख्यमंत्री सोबत असलेले उपमुख्यमंत्री आणि शिंदे समितीचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील, यांनाही या बैठकीमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता न्यायमूर्ती शिंदे असतील, वीरेंद्र सराफ असतील, हे काय सल्ले देतात यामध्ये एकंदरीतच्या नोंदी सापडलेल्या त्या अनुषंगाने कशा प्रकारे मराठा समाजाची समजूत या प्रकरणात घालता येऊ शकते आणि कुठले नेमके निर्णय घेता येऊ शकतात या संदर्भात सरकारला काय ते मार्गदर्शन करतात यावरती हा प्रस्ताव तयार होईल। त्यामुळे या प्रस्तावानंतर तरी मनोज जरांगे पाटील सरकारचं म्हणणं ऐकून आपलं आंदोलन मागे घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। चेतन, आजच हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे का? किती वाजेपर्यंत पाठवला जाईल किंवा कोण घेऊन जाणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चित आता या बैठकीला आपण पाहत असू की साधारणतः अर्धा तासाहून अधिक वेळ झालेला आहे सुरुवात होऊन। त्यामुळे हे बैठक किती वेळ चालते त्याच्यावरती एकंदरीत प्रस्तावाचं संपूर्ण प्रक्रिया सुरू राहील। आणि साधारणतः आज दुपार त्या सायंकाळपर्यंत हा प्रस्ताव घेऊन जे शिष्टमंडळ आहे सरकारचं ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतील आणि त्यानंतर एकंदरीत या प्रस्तावावरती जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।